सर्व पुरोगामी संघटना जिल्हा सांगली स्टेशन चौकात दिनांक 24 जुलैपासून सांगली जंतर मंतर आंदोलन। सोनम वांगचुक व विद्यार्थी कार्यकर्ते नेहा बोरा, आयशी घोष, आदर्श साजी आणि त्यांचे साथीदार असंख्य युवकासह दिल्ली स्थित जंतर मंतर येथे दिनांक 28 जून 2026 पासून गेले 20 दिवसापासून तर काही जण 16 जुलैपासून उपोषण आंदोलन करत होते। 21 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात लाठी हल्ला केला, कोळ्या पोरांना क्रूरपणे मारलं गेलं, मुलींना सुद्धा सोडलं नाही। नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे आणि पुन्हा परीक्षा घ्यावी लागली असल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। या आत्महत्यांना सर्वस्वी जबाबदार सरकार आणि व्यवस्था सांभाळण्याचे काम राजकीय नेतृत्व करत असते। त्यामुळे अशा गंभीर घटनेची दखल घेऊन आणि राजकीय जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून असलेल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही रास्त मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। तथापि दिनांक 18 जुलै 2026 रोजी दिल्ली पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करत सोनम वांगचुक यांना उपोषण तळावरून उचलून नेले आणि काही तासातच जंतर मंतर आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला। संविधानाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची मुभा दिलेली असून तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे। या अधिकाराची गळचेपी केंद्र सरकारने केलेली आहे। या गळचेपीच्या विरुद्ध आपण संविधानाचे रक्षक म्हणून सोनम वांगचुक आणि विद्यार्थी कार्यकर्ते नेहा, आयशी, आदर्श व त्यांचे साथीदार यांच्या रास्त मागणीला आणि आंदोलनाला पाठिंबा देत आहोत। 24 जुलैपासून आम्ही जंतर मंतर सांगली या बॅनरखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत आहोत। हे आंदोलन दररोज 5 ते 7 या वेळेत चालेल। प्रस्तुत मागणी ही मान्य करून माननीय नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवावे किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आपण करत आहोत। हा आपल्या देशातील युवकांच्या भवितव्याचा प्रश्न असून कायद्याचे रक्षक म्हणून आपल्यावर या संघर्षात उभे राहण्याची ऐतिहासिक जबाबदारी आहे। केंद्र सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा इशारा आम्ही देत आहोत। आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख, विकास मगदूम, सतीश साखळकर, अजित सूर्यवंशी, डॉक्टर नंदा पाटील, किशोर केदारी, प्राध्यापक वंदना साबळे, डॉक्टर किसनराव साबळे, तुळशीराम गळवे इत्यादीसह सर्व पुरोगामी संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।